नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर सध्याच्या कंडिशनला ज्या विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबई चालकचं ग्राउंड मुंबईला या ठिकाणी चालू आहे। मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुलन मरीन लाईन या ठिकाणी मुलींचा सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी ग्राउंड चालू आहे आणि ग्राउंड कशा पद्धतीने या ठिकाणी होत आहे, सुरुवातपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे या ठिकाणी प्रोसेस होत आहे, ठीक आहे। आणि मुली या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहेत जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी येत्या काळी या ठिकाणी पुरुषांना आणि मुलींना या ठिकाणी चुका नाही करायच्या आहे, ठीक आहे। आणि भरती प्रक्रिया या ठिकाणी कशा प्रकारे होत आहे, तर पावसामध्ये या ठिकाणी ग्राउंड कशा पद्धतीने होत आहे आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते की सर सीपी मुंबई शिपाईचं ग्राउंड कधीपर्यंत या ठिकाणी चालू होणार आहे। असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की कधीपर्यंत या ठिकाणी हे ग्राउंड येणार आहे सीपी मुंबई पोलीसचं, ठीक आहे। तर शिपाईचं हे ग्राउंड कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुलन मरीन लाईन या ठिकाणी मुलींचं ग्राउंड या ठिकाणी दररोजचं या ठिकाणी होत आहे। 600 700 मुलींचं या ठिकाणी ग्राउंड होतं आणि यामधून सुद्धा या ठिकाणी मुली सुद्धा जवळपास 200 150 200 मुली सुद्धा या ठिकाणी उंचीमध्ये या ठिकाणी बाहेर होत आहे, ठीक आहे। तर जवळपास या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो दररोजच्या 500-600 या ठिकाणी मुली एका दिवशी बोलवल्या जातात म्हणजे पावसाच्या हिशोबानं आणि ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो पावसामध्ये सुद्धा या ठिकाणी होत आहे सीपी मुंबई चालकचं, ठीक आहे। तर या ठिकाणी ग्राउंड कशा पद्धतीने होत आहे की जसं समजा त्या ठिकाणी पाऊस चालू झाला तर तेवढं त्या ठिकाणी ग्राउंड थांबवलं जात आहे आणि या ठिकाणी पाऊस जसा बंद झाला विद्यार्थी मित्रांनो तसं त्या ठिकाणी ग्राउंड चालू होतं आणि जे गोळाफेकसाठी जे शेड वगैरे त्या ठिकाणी टाकलेलं आहे, ठीक आहे। आणि जे ग्राउंड आहे जे सीपी मुंबईचं जे चालकचं जे ग्राउंड आहे तर हे जे सिंथेटिकचं ते ग्राउंड आहे। तर तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो एक या चूक नाही करायची की तुम्हाला या ठिकाणी बुटावर पळत आहे, कारण की भरपूर मुली काही मुली या ठिकाणी बिना बुटाच्या सुद्धा धावत आहे। तर तुम्हाला या ठिकाणी बुटानं धावत आहे कारण की सिंथेटिकचं ते ग्राउंड आहे, ठीक आहे। तर खळे वगैरे त्या ठिकाणी असते, लक्षात ठेवा। तर या ठिकाणची जी प्रोसेस आहे सीपी मुंबई चालकची तर सकाळी 5 वाजतापासून मुलींना या ठिकाणी गेटच्या अंदर घेतल्या जात आहे। तर सकाळपासून या ठिकाणी रांग लागत आहे, ठीक आहे। तर सकाळपासून मुलींना या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर घेतल्या जातं आणि त्या ठिकाणी काय होतं की मुलींना ह्या 3 डॉक्युमेंटच्या वर अंदर या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे। तर सर्वात अगोदर जे त्या ठिकाणी 3 डॉक्युमेंट चेक केल्या जात आहे, आधार कार्ड, त्याचबरोबर एक आपला सीपी मुंबईचा एक चालकचा फॉर्म, त्याचबरोबर या ठिकाणी हॉल तिकीट। तर हे 3 डॉक्युमेंटवर मुलींना या ठिकाणी गेटच्या अंदर घेतल्या जात आहे, एंट्री दिल्या जात आहे आणि त्यानंतर मुलींचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम या ठिकाणी लागत नाही आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागते ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर तुम्ही फॉर्म भरला सीपी मुंबईचा फॉर्म, त्याचबरोबर हॉल तिकीट, आधार कार्ड, त्याचबरोबर या ठिकाणी टीसी लागणार आहे। टीसी जर नसेल तर बोनाफाईड ओरिजिनल तुम्हाला हे सर्व न्यायचं आहे। त्यात 5-6 फोटो तुम्हाला या ठिकाणी न्यायचा आहे, कास्ट सर्टिफिकेट, डोमेसियल तुम्हाला सोबत न्यायचं, EWS प्रमाणपत्र न्यायचं, नॉन क्रिमिनल न्यायचं आहे। तर एवढे डॉक्युमेंट तुमच्या सोबत ज्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला न्यायचे, ठीक आहे। आणि प्रत्येकाचे एवढे झेरॉक्स सुद्धा काढून घ्या जेणेकरून काही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही। तर जास्त डॉक्युमेंट या ठिकाणी लागत नाही, पण तरी तुम्ही एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी घेऊन जा जेणेकरून काही प्रॉब्लेम या ठिकाणी आला नाही पाहिजे, ठीक आहे। तर प्रत्येकाचे झेरॉक्स सुद्धा तुम्ही या ठिकाणी आणि ओरिजिनल सुद्धा डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी न्या, ठीक आहे। तर एवढे या ठिकाणी डॉक्युमेंट लागत आहे। तर डॉक्युमेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी उंची वगैरे मोजल्या जात आहे। तर उंचीमध्ये सुद्धा भरपूर मुलींना या ठिकाणी काढलं जात आहे। तर ज्या पण मुली या ठिकाणी सर्वात समोर रांगेमध्ये लागणार आहे तर त्यांचं जे ग्राउंड आहे हे लवकर होणार आहे, ठीक आहे। आणि ज्या मुली सर्वात लेट या ठिकाणी लागणार आहे त्या मुलींचं जे ग्राउंड आहे हे सर्वात लेट जाणार आहे। ज्या पण विद्यार्थी शेवटून या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे तर त्या मुलींना जास्त वेळपर्यंत या ठिकाणी थांबून राहावं लागणार आहे, लक्षात ठेवा। तर ह्याच चुका भरपूर मुली करत आहेत। तर तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर या ठिकाणी जायचं कारण की तुमचं या ठिकाणी नुकसान होणार आहे। तुम्ही जर समजा या ठिकाणी लेट जाणार आहे ग्राउंडच्या अंदर तर तेवढंच तुमचं जे ग्राउंड आहे हे जे लेट जाणार आहे तुम्हाला जास्त वेळपर्यंत थांबून ठेवलं जाणार आहे, कारण की पुढच्या मुलींची या ठिकाणी जे प्रोसेस या ठिकाणी चालू असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची, त्याचबरोबर ते 3 इव्हेंटची, ठीक आहे। तर अशा प्रकारचे या ठिकाणी होत आहे। तर पहिला इव्हेंट या ठिकाणी 100 मीटर गोळाफेक आणि 800 मीटर या ठिकाणी घेतल्या जाते।
येतं। तर अशा प्रकारे जे ग्राउंड या ठिकाणी मुलींचं होत आहे CP मुंबई चालकचं, ठीक आहे। पाऊस जरी आला तरी सुद्धा या ठिकाणी भरती होता आणि एकदमच जर पाऊस जर आला, ठीक आहे, जर समजा या ठिकाणी ग्राउंड चालू आहे मुलींचा आणि त्या ठिकाणी भरपूरच पाऊस आला तर ते कॅन्सल सुद्धा ते करत आहे, ठीक आहे। आणि कॅन्सल जर केली तर पुढची तारीख तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे, ठीक आहे। त्या ठिकाणी जे सहसा एखाद्या वेळेसच या ठिकाणी कॅन्सल होत आहे भरती, कारण की त्या ठिकाणी जसा पाऊस थांबला तशी जे भरती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होत आहे। जसा पावसावर आहे, ठीक आहे, पाऊस जर आला त्या ठिकाणी भरती थांबवल्या जातं आणि पाऊस गेल्यावर आणखीन त्या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी केल्या जात आहे। तर सांगायचं एवढंच की पाऊस जरी आला तरी सुद्धा त्या ठिकाणी भरती प्रक्रिया थांबवली जात नाही आहे। भरतीची जी प्रोसेस आहे पूर्ण या ठिकाणी होत आहे, ठीक आहे। तर CP मुंबईचं ज्या पण विद्यार्थ्यांचा अजून हॉल तिकीट आलं नाही तर तुमच्याजवळ आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो चांगली संधी आहे, ठीक आहे। ज्या पण विद्यार्थ्यांचं CP मुंबई शिपाईचं ग्राउंड आहे तर ग्राउंड आता कधीपर्यंत होणार आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर CP मुंबईचं शिपाईचं ग्राउंड या ठिकाणी कधीपर्यंत होणार आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो की पहा, CP मुंबई चालकचं सध्या या ठिकाणी ग्राउंड चालू आहे आणि CP मुंबई चालकची सुद्धा जास्त अर्ज आलेले आहे। आता हे जेवढे पण या ठिकाणी मुलींचं ग्राउंड होणार आहे त्यानंतर जे CP मुंबईचं सुद्धा तुमचं या ठिकाणी शिपाईचं ग्राउंड होणार आहे। तर कधीपर्यंत या ठिकाणी होऊ शकते ते तुम्हाला सांगून देतो। तर ऑगस्ट महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हे ग्राउंड होण्याचे जास्त चान्सेस आहे, ठीक आहे। तर आतापासून आपली तयारी चालू ठेवा, ठीक आहे। 100 मीटर तुम्ही आतापासून आउट ऑफ करा, त्याचबरोबर गोळाफेक तुम्ही आतापासून आउट ऑफ करा, 1600 मीटर रनिंग जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आउट ऑफ करा, ठीक आहे। आणि पावसामध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी रनिंग करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा। तरी सुद्धा आता सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो पावसाळा सुरू आहे तर तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस बंद करू नका, पावसाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रॅक्टिस चालू ठेवा। तर येत्या दिवसामध्ये तुमचं या ठिकाणी ग्राउंड आहे तर चांगला परफॉर्मन्स तुमचा या ठिकाणी असला पाहिजे, ठीक आहे। तर फिजिकलची तयारी तुम्ही आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो जबरदस्त चालू ठेवा आणि असं तुम्ही ह्या भ्रमात राहू नका, कारण की भरपूर मुलांना असं वाटत आहे की बा आता सोमवार निवडणूक आहे, मग निवडणुका झाल्यावरच ते भरती होणार आहे, ठीक आहे। तर ह्या भ्रमात राहू नका, कारण की निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ह्या भरत्या त्यांना पूर्ण कंप्लीट करायचे आहे। तुम्ही बघितलं असेल की आतापर्यंत जेवढ्या पण पोलीस भरती झाल्या पाऊस जरी होता तरी सुद्धा भरती त्या ठिकाणी चालू होते। पाऊस असो की काही असो तर भरती या ठिकाणी होत आहे, पावसामध्ये सुद्धा भरती होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तुमचं जे ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो CP मुंबई शिपाईचं तर हे कधीही या ठिकाणी येऊ शकते। तर आपापल्या तयारीमध्ये राहा तुम्ही या ठिकाणी, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटते की बा या ठिकाणी ग्राउंड समोर जाणार आहे, तर जास्त ग्राउंड समोर जाणार नाही। CP मुंबई चालकचं या ठिकाणी ग्राउंड चालू आहे तर हे ग्राउंड झाल्यावर सुद्धा तुमचं या ठिकाणी येऊ शकते, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये राहा, कारण की ऑगस्ट महिन्यामध्येच तुमचं या ठिकाणी ग्राउंडला सुरुवात होणार आहे, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। CP मुंबई पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। आणि आतापासून आपले सर्व डॉक्युमेंट तुम्ही आतापासून जे बनवून ठेवा आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फिजिकलची तयारी या ठिकाणी जबरदस्त करा। तुम्ही या अगोदर जो पण फॉर्म भरला असेल SRPFचा म्हणा किंवा या ठिकाणी कारागृहाचा म्हणा, त्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी कमी पडले, ज्या इव्हेंटमध्ये तुम्ही या ठिकाणी कमी पडत आहे तर त्या इव्हेंटमध्ये तुम्ही जास्त फोकस करा, जेणेकरून CP मुंबईला या ठिकाणी तुमचा ज्या चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी बसला पाहिजे। तर जो पण तुमचा इव्हेंट जो लो आहे विद्यार्थी मित्रांनो त्यावर जास्तीत जास्त भर द्या तुम्ही, ठीक आहे। त्यावर जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा। 100 मीटरमध्ये कमी मार्क्स पडत असेल तर 100 मीटरवर जास्त तुम्ही या ठिकाणी जोर द्या। तर CP मुंबईचं शिपाईचं जे ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो हे लवकरच होणार आहे आणि लवकरच त्यांना करायचं सुद्धा, कारण की समोर विधानसभेच्या ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निवडणूक आहे तर त्या निवडणुका व्हायच्या अगोदर या ठिकाणी ह्या भरती पूर्ण त्यांना कंप्लीट करायची आहे, ठीक आहे। कोणत्या हालतमध्ये त्यांना भरती हे कंप्लीट करायची एक लक्षात ठेवा, पाऊस असो की काही असो, ठीक आहे। तर ह्या भ्रमात राहू नका की बा भरती प्रक्रिया हे पुढे जाणार आहे म्हणून, ठीक आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। CP मुंबई पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी, इथंच थांबतो। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।